नमस्कार, मी अविनाश भास्कर चाटे, ऑन्ट्रप्रेनर आणि मोटिवेशनल स्पीकर आहे. दरवेळेस मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करतो, इन्स्पिरेशन देण्याचा प्रयत्न करतो, काही लाईफ कोचिंग टिप्स देण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो, मी आज नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. 1971 मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं पश्चिम सीमेवरती. त्या पश्चिम सीमेवरती ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती, जे सहभागी झाले होते, जे सक्रिय होते आणि आपल्या भारतासाठी एक मोठा लढा देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच कॅप्टन सुरेंद्र जगन्नाथ सुर्वे सरांसोबत मी आज आहे. आणि सरांबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून खूप सारे असे लिडरशिप लेसन्स आपण घेणार आहोत. अर्थात तुमचं सर कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे सर. थँक्यू. सुरुवात मी पहिल्या प्रश्नापासून करेल. माझा पहिला प्रश्न असा आहे सर, युद्धाची जी परिस्थिती तयार होते, अर्थात 1971च्या युद्धामध्ये आपण होतात, तिकडे आपण सहभागी होतात त्या युद्धामध्ये. मला हे विचारायचं आहे सर, 1971चं जे युद्ध होतं भारत आणि पाकिस्तान मधलं, त्याच्या मागचे कारण काय होते? 1971चं भारत पाकिस्तान युद्ध जे सुरू झालं त्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की 1971 या वर्षी सुरुवातीपासून ईस्ट पाकिस्तान आर्मीने ईस्ट पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे बुद्धिजीवी बेंगॉली होते ईस्ट पाकिस्तानमध्ये त्यांच्यावरती हल्ले करून त्यांचं कत्लेआम सुरू केलं. आणि 10 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी जवळजवळ 30 लाख बुद्धिजीवी बंगाल्यांची हत्या केली, कत्लेआम. आणि त्याशिवाय 6 लाख स्त्रियांच्या अब्रूवरती घाला घातला. यामुळे ईस्ट पाकिस्तान मधले जे हिंदू होते त्यांच्यामध्ये फार मोठी दहशत निर्माण झाली आणि स्वतःचा जीव आणि स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी ते शरवैरा पळू लागले. आता एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला भारताची बॉर्डर. तेव्हा भारताची बॉर्डर क्रॉस करून मोठ्या संख्येने ते भारतात शिरायला लागले. आणि ज्या वेळेला या भारतामध्ये येणाऱ्या बेंगॉली ईस्ट पाकिस्तान मधल्या बेंगॉली लोकांची संख्या ही जवळजवळ 1 कोटीवर पोहोचली, त्यावेळेला आपल्या इकॉनॉमीवरती त्याचा फार वाईट परिणाम व्हायची शक्यता दिसू लागली. आणि मग त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यावेळचे आमचे आर्मीचे चीफ जनरल मानेकशा यांना सांगितलं की तुम्ही पाकिस्तानवरती काहीतरी कार्यवाही करा. आणि त्यानंतर या युद्धाची सुरुवात झाली. बरं सर, दुसरा माझा प्रश्न असा आहे की मग 1971 मध्ये तुम्ही ज्या युद्धात सक्रिय होतात तिथे बेसिकली तुमचा रोल काय होता? ऍक्च्युली बेसिकली मी तोफखान्याचा अधिकारी होतो. बर. आणि आय वॉज ट्रेन्ड ऑन 100 मिलीमीटर रशियन गन. त्यावेळेला ती एक नवीन तोफ होती. माझ्या तोफेची 21.5 किलोमीटरची रेंज होती. आणि मी त्यावेळेला 172 फील्ड रेजिमेंटमध्ये 4 मराठा फील्ड बॅटरीचा गन पोझिशन ऑफिसर म्हणून संबंध युद्धामध्ये मी सक्रिय होतो. आणि या युद्धामध्ये 13 दिवस युद्ध चाललं. 3 डिसेंबरला युद्ध सुरू झालं आणि 16 डिसेंबरला आपण विजय दिवस पाळतो, कारण 16 डिसेंबरला हे युद्ध समाप्त झालं. ज्यामुळे हे युद्ध ऐतिहासिक आहे. कारण आपण जर गेल्या 3000 वर्षाचा इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये साधारण 2200 वर्षापूर्वी ज्या वेळेला भारतावरती पहिलं आक्रमण झालं परदेशी शक्तींचं, ज्याच्यामध्ये अलेक्झांडरचा सेनापती सेल्युकसनी आपल्यावरती हल्ला केला, त्यावेळेस चंद्रगुप्त मौर्यांनी तो परतवून लावला. तर आपल्या इतिहासामधला तो पहिला, दॅट वॉज द फर्स्ट अनडिस्प्युटेड विक्टरी अगेन्स्ट अ फॉरेन अग्रेशन. आणि त्याच्यानंतर दुसरा विजय आपण मिळवला असेल अनडिस्प्युटेड विक्टरी, तर तो केवळ 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये, ज्याच्यामध्ये आपण या एरियाचा नकाशा बदलला.
आपण बांगलादेशची निर्मिती केली आणि ईस्ट पाकिस्तान हे भारताच्या नकाशावरून पुसलं गेलं. बर, आता एवढं तुम्ही आम्हाला सांगतायत, मला अजून एक प्रश्न पडतो की ऍक्च्युअल युद्ध जेव्हा चालू असतं त्यावेळेस तिथे परिस्थिती काय असते आणि मनात भावना कशा असतात आणि आपण कसं तिथे सर्व्हाइव्ह करत असतो. म्हणजे आम्ही युद्ध म्हणलं की फार घाबरतो, पण तुमच्यासारखे शूर लोक तिकडे ऍक्च्युली एवढं सगळं तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलंय, सहभागी होऊन ते युद्ध जिंकलंयत मी असं म्हणेन. तर ह्या परिस्थितीमध्ये सर काय ऍक्च्युली भावना असतात त्या थोडंसं मला जाणून घ्यायचं. आता खरं हा प्रश्न मला यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळा विचारला गेला आणि त्याच्यामध्ये एक असं असतं किंवा युद्ध म्हणजे मृत्यू हे एक आपलं समीकरण असतं आणि बऱ्याचशा आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलाला पाठवावं का आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये. बरोबर. तर मी एकच सांगू इच्छितो की युद्ध काळामध्ये म्हणजे मी जे स्वतः अनुभवलं ते असं आहे की होय, पहिल्यांदा ज्या वेळेला 3 डिसेंबरला पाकिस्तानी फायटर एअरक्राफ्ट आमच्या डोक्यावरून पहिल्यांदा ट्री टॉप हाईटनी प्रचंड आवाज करत ज्या वेळेला फ्लाय करत गेली आणि त्याने आपल्या पश्चिम पाकिस्तान सीमेवरच्या सगळ्या विमानतळावरती हल्ले चढवले, तो पहिला जो इम्पॅक्ट होता तो जबरदस्त होता. म्हणजे हृदयात धडकी भरवणारा होता, कारण तो आवाज सुद्धा धडकी भरवणारा होता, पण तो पहिला इम्पॅक्ट होता. तो झाल्यानंतर त्याच्यानंतर मग इट बिकेम अ रुटीन फॉर अस आणि त्याच्यामुळे पुढचे 13 दिवस जे अखंड युद्ध चाललं त्याच्यामुळे मला नाही वाटत की म्हणजे वी वेअर लिडिंग अवर इव्हन ऑन द बॅटल फील्ड अ व्हेरी नॉर्मल लाईफ. म्हणजे मला तर कारण हे कसं होतं की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, कारण आमचं हे युद्ध हे रात्रंदिवस चालू होतं. जनरली ह्याला जोर यायचा संध्याकाळ नंतर. बर. संध्याकाळ नंतर तोफांचा मारा, संध्याकाळच्या वेळेला पाकिस्तानी विमानांचे हल्ले, मग आपली विमानं म्हणजे हे आमच्या डोक्यावरती झालेलं आहे की पाकिस्तानी विमानं ज्या स्पीडनं यायची त्याच्या डबल स्पीडनं परत फिरायची, कारण त्यांच्या मागे आपले फायटर एअरक्राफ्ट लागलेले असायचे आणि हे सगळं ट्री टॉप हाईट वरती असल्यामुळं विमानांचे प्रचंड आवाज यायचे. तर पहिला इम्पॅक्ट हा येस भीतीदायक होता, पण नंतर त्याची सवय झाल्यानंतर त्याचं काहीच आम्हाला असं वाटलं नाही की बाबा आपण काहीतरी वेगळं करतोय. त्याच्यामुळे आय थिंक त्याच्यानंतर आम्ही सुद्धा अक्लिमेटाइज झालो युद्धाशी आणि इट हॅड बिकम अ रुटीन लाईफ फॉर अस. काही त्याच्यामध्ये काही विशेष आम्ही करत होतो असं मला तरी त्यावेळेला वाटत नाही. जरी कारण माझी गन पोझिशन ही पाकिस्तान बॉर्डर पासून जवळजवळ 15 किलोमीटर मागे होती. त्याच्यामुळे जे युद्ध जे आमने सामने जे युद्ध चालतं त्याच्यापासून मी 15 किलोमीटर मागे होतो. पण माझ्यावरती पाकिस्तानी विमानाने येऊन बॉम्बिंग केलं, त्यांचे बॉम्ब माझ्या आजूबाजूला पडले, पाकिस्तानी तोफखान्याचा मारा आमच्यावरती येत होता आणि मध्ये एक प्रसंग असा आला की माझ्या तोफेची रेंज 21.5 किलोमीटर दूर होती. बापरे. आणि माझ्या तोफा 15 किलोमीटर मागे लागलेल्या असल्यामुळे मी साधारण 7-1 किलोमीटर पाकिस्तानच्या आतमध्ये फायर करू शकतो. त्यामुळे बॉर्डर पासून 7 किलोमीटर आतमध्ये कुठेही पाकिस्तानी टँक आले हे आले की मग ते माझं टार्गेट असायचं, त्यांच्यात मी फायर करायचो. पण मला अगदी क्लिअरली आठवतं की 7 आणि 8 डिसेंबर मला एकदा संध्याकाळी सनसेट झाल्यानंतर ऑर्डर मिळाल्या आणि मला माझ्या तोफा अंडरग्राऊंड युद्धाकरता केलेल्या पोझिशन मध्ये असलेल्या माझ्या तोफा ह्या मी बाहेर काढल्या आणि पाकिस्तान बॉर्डर पासून 1 किलोमीटर आतमध्ये मला तोफा लावायचा एक स्पॉट मिळाला. तिथं मी जाऊन तोफा लावल्या आणि तिथून लाहोर आणि कराची ही दोन्ही शहरं माझ्या तोफांच्या टप्प्यात येत होती. 2 ट्रक अम्युनिशन माझ्या बाजूला तोफांच्या बाजूला उभं होतं आणि ते 2 ट्रक अम्युनिशन
पूर्ण फायर करेपर्यंत लाहोर कराचीवरती बॉम्बिंग माझं चालू होतं. 1 तास मी धडाधड त्यांच्यावरती तोफांचा मारा केला आणि मग त्या तोफा परत बाहेर काढल्या आणि माझ्या ओरिजिनल पोझिशनवरती लावल्या. बट इफ यू आस्क मी, येस, इट वॉज अ व्हेरी व्हेरी एन्जॉयबल एक्सपिरियन्स. एक मात्र आहे की या युद्धामध्ये जरी माझ्या आजूबाजूला बॉम्बिंग झालं आणि आहे म्हणजे आम्ही सुद्धा पाकिस्तानी त्यांचे काही कमांडोज येऊन त्यांनी आमच्या तोफांच्या आजूबाजूला त्यांनी स्मॉल आर्म्स फायर म्हणजे रायफलनी वगैरे शूटिंग केलं, सगळं केलं. पण या संबंध युद्धामध्ये माझ्या आजूबाजूला कुठे रक्त नाही सांडलं गेलं. आजूबाजूला कुठेही रक्त सांडलं गेलं नाही. त्याच्यामुळे तो जो एक युद्धाचा थरार असतो तो मला बघायला नाही मिळाला. अच्छा. पण नंतर तो मी पुढे जाऊन पाहिला. नंतर मग युद्ध संपल्यानंतर, कारण कसं असतं की आपल्याकडं आपण म्हणतो की होय भारत पाकिस्तान युद्ध 3 डिसेंबरला सुरू झालं, 16 डिसेंबरला संपलं. हे संपत नसतं. बॉर्डरवरती असताना ह्या चकमकी चालूच असतात. त्याच्यानंतर सुद्धा हे आम्ही अनुभव घेतलेले आहेत. फार छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा होतात. बरोबर. म्हणजे आता एक विषय निघाला म्हणून सांगतो की नोमॅन्स लँड म्हणजे पाकिस्तान. नंतर मी ओपी ऑफिसर म्हणून डायरेक्ट बॉर्डरवरती गेलो. समोर पाकिस्तानी, इकडं आम्ही. आणि मग सगळं नॉर्मल होतं. ते लोक चहा पीत बसताना मी बघायचो त्यांना. त्यांचा ब्रेकफास्ट चालू असायचा. ते मला हात करायचे, आम्ही त्यांना हात करायचो. आणि नोमॅन्स लँड मध्ये 2 आंब्याची झाडं होती. बर. आणि सगळं रुटीन व्यवस्थित चालू होतं. आणि त्या आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्या. हे युद्धानंतरच आहे. अच्छा. आणि ते आंबे ज्यावेळेला पिकायला लागले त्यावेळेला मग हे झाड कोणाचं, त्याच्यावरनं म्हणणं. हा, मग आम्ही घुसायला लागलो पुढे की हे झाड आमचं आहे. आणि त्याच्यावरून मग आमचे जे गोळीबार झाले त्याच्यामध्ये पाकिस्तानची 4 लोक आम्ही मारली. बर. हे कशा करता म्हणजे ते आंबे आलेले पिकलेले आंबे आम्हाला पाहिजे होते. आणि या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण अशा काहीतरी गोष्टी ह्या बॉर्डरवरती होत असतात. बरोबर. नाही, खूप सुंदर असं तुम्ही सांगतायत सर. आणि मी खरं तर थक्क झालोय आणि निशब्द झालोय की म्हणजे तुम्ही जे काही सांगितलं की बाबा एवढ्या कठीण युद्धाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही सांगतायत की सगळं इझिली आणि आम्ही चहा पीत बसायचो वगैरे वगैरे. अंगावरती काटा येणारी अशी गोष्ट तुम्ही सांगतायत मला. कारण आम्हाला नुसती पायाला ठेच लागली किंवा आम्ही गाडीवरून पडलो तरी आम्हाला एकदम अशी भयानक भीती वाटते. आणि तुम्ही म्हणतात की बॉम्बिंग होत होती तिथे आणि तुम्ही तिथे होतात. खरंच सर, निशब्द आहे मी त्याबद्दल. मला तुम्हाला ह्या जर्नी व्यतिरिक्त मी असं ऐकलंय सर, तुम्ही ह्या तुमच्या 1971 जे युद्ध झालं त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलंय. होय. त्या पुस्तकामध्ये जे तुम्ही लिहिलंय आणि तुम्ही काय अपील करणार आहात त्याच्याबद्दल? ऍक्च्युली 1971च्या भारत पाकिस्तान युद्धावरती युद्ध संपल्यानंतर ज्या वेळेला मी घरी आलो तर ते मी म्हणजे माझ्या युद्धाचे अनुभव मी लोकांना सांगायला लागलो. सुरुवातीला मित्रमंडळी, कारण मी कॉलेज सोडून 2-3 वर्षच झाली होती. बरोबर. आणि मग माझे कॉलेजमधले मित्र भेटायला यायचे. त्यांच्यावर बसले मी गप्पा मारताना त्यांना युद्धकथा सांगायला लागलो. मग तो क्राऊड वाढत चालला. बर. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली की युद्ध प्रसंग लोकांना ऐकायला आवडतात. आणि एकदा असंच मुंबईत मी नंतर पर्यटन मध्ये होतो, तर एक 150-200 लोकांचा एक वृद्धांचा ग्रुप होता. त्यांनी मला भाषणाकरता बोलवलं आणि सगळे वृद्ध होते. आणि तिथं माझं जवळजवळ 1-1.25 तासाचं माझं 1971च्या भारत पाकिस्तान युद्धावरच्या माझ्या अनुभवावरती माझं भाषण झालं तिथे. हे भाषण चालू असताना संपल्यानंतर एक अत्यंत वयस्कर गृहस्थ उठून उभे राहिले आणि त्यांनी हात वर केला आणि अध्यक्षांना परवानगी मागितली की मला बोलायचंय. बर. तर ते गृहस्थ स्टेजवरती आले. अच्छा. आणि त्यांनी आधी सगळ्या सभागृहात विचारलं. ते म्हणाले माझं वय 90 आहे, माझ्यापेक्षा कोणी सिनियर इथं आहे का? तर त्यांनी बोलावं आणि जर कोणाला बोलायचं नसेल तर मी बोलतो. बर. तर
त्यांच्यापेक्षा सिनियर कोणीच नव्हतं. 90 वर्षाचे ते सगळ्यात वयस्कर गृहस्थ होते आणि मी माईकच्या बाजूला उभा होतो. आणि त्या 90 वर्षाच्या गृहस्थांनी स्टेजवरती साष्टांग नमस्कार घातला. बापरे. तर मला एवढं ऑकवर्ड झालं की म्हटलं मी आजोबा, तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचे तुम्ही हे काय करताय. तर ते मला एवढंच म्हणाले की कॅप्टन साहेब, तुमच्या पराक्रमाला हा आमचा सन्मान आहे, सॅल्यूट आहे, त्याला हा आमचा सॅल्यूट आहे. बिलकुल बिलकुल. आणि वयाच्या वडीलकीनं मी तुमचं कौतुक करणारच आहे. त्यांनी मला जवळ घेतलं, माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्यावेळी ते मला एकच म्हणाले, कॅप्टन साहेब, इथं सगळे सिनियर सिटीजन आहे, पण तुमच्या 1 तासाच्या भाषणामध्ये तुम्ही सगळ्यांचं रक्त सळसळवलं. तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचाल. आमची सगळ्यांची तुम्हाला एक विनंती आहे, पण कॅप्टन साहेब, हे तुम्ही सगळं लिहून काढा. हे तुम्ही सगळं लिहून काढा, ज्या योगे हे तरुणांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त. कारण मला सुद्धा असं वाटतं की आम्ही राष्ट्रभक्ती कुठून शिकलो. आम्ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला. बरोबर. त्यांनी आमच्या ह्याच्यामध्ये देशप्रेम जागृत झालं. बरोबर. आणि म्हणून मला सुद्धा असं वाटतं, मी ह्या सगळ्या लोकांच्या आग्रहाखातर मग मी माझ्या 71च्या भारत पाकिस्तान युद्धावरचं हे पुस्तक हे तुम्ही आणि तोफा धडाडल्या, अच्छा, हे पुस्तक लिहिलं. ह्याच्या 2 एडिशन संपल्या. त्याच्यानंतर मग मी त्याची हिंदी आवृत्ती काढली. आणि हे मराठी पुस्तक जे आहे ते लोकांना बरंच आवडलं. आणि मला मग पुण्याहून फोन आला. पुण्यात एक अंध संस्था आहे, अच्छा, त्यांनी मला विचारलं की कॅप्टन साहेब, आमची इच्छा आहे की तुमचं हे पुस्तक इतकं सुंदर आहे, हे अंधांनी पण वाचावं. तर आम्ही ते आमच्या खर्चानी ब्रेल मध्ये प्रिंट करायला तयार आहोत. फक्त आम्हाला सांगा की आम्हाला तुम्हाला रॉयल्टी किती द्यायला लागेल. तर मी त्यांना एवढंच म्हटलं की तुम्ही ब्रेल मध्ये पुस्तक तुमच्या खर्चाने करत असाल, इट इज मोर दॅन रॉयल्टी टू मी. हा मी माझ्या पुस्तकाचा सन्मान समजतो. बरोबर. प्लीज गो अहेड. आणि त्यांनी हे माझं 238 पानाचं पुस्तक ब्रेल मध्ये 1000 पानाचं पुस्तक झालं. मोठी पानं असतात, ती हाताने बोटाने वाचतात अंध विद्यार्थी. हे पुस्तक 1000 पानाचं झालं. त्यांनी नंबर ऑफ कॉपीज प्रिंट केल्या आणि महाराष्ट्र आणि गोव्यातल्या सगळ्या मराठी अंध वाचकांच्या करता त्यांनी उपलब्ध करून दिले. ऍब्सोल्युटली ग्रेट सर, ऍब्सोल्युटली ग्रेट. म्हणजे तुम्ही जे काम करतायत, तुम्ही जसं म्हटलं की ते एखाद्या सेशनमध्ये तुम्हाला सल्यूट केला कोणी, मी असं म्हणेल की सर एक माणूस नाही, असे कित्येक लोक असतील, आज तुमचे पुस्तक वाचणारे असतील, व्हिडिओ बघणारे असतील, किंवा जे कोणी 1971 युद्धाबद्दल जाणकारक असतील, सगळ्यांकडून मी असं म्हणेल की तुम्हाला मानाचा मुजरा आणि सॅल्यूट आहे सर आमच्याकडनं. धन्यवाद. बरं सर, खूप सुंदर बोलतायत तुम्ही आणि खूप मोटिवेशन मला मिळतंय तुम्ही जे काही बोललात त्याच्याबद्दल. आता 1971च्या युद्धाबद्दल आपण बोललो. सध्या जो हॉट टॉपिक आहे, ट्रेंडिंग आहे, मी असं म्हणेल, आणि सगळीकडे ज्याची चर्चा चालू आहे, कलम 370 आणि 35A हटवण्यामागचा जो सरकारचा निर्णय आहे, त्याला चांगलं किंवा वाईट मला असं वाटतं मी ठरवणारा खूप छोटा माणूस आहे. तर त्याच्याबद्दल मला तुमच्याकडनं काही जाणून घ्यायचं, तुमची त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे? मला सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष एका गोष्टीकडे वेधायला आवडेल. काही दिवसापूर्वी आपल्या सगळ्या वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवरती एक फोटो पब्लिश झाला होता, ज्याच्यामध्ये अत्यंत क्लेशकारक असं तो फोटो होता की आपले हत्यारबंद सैनिक 5-6 सैनिक असे जम्मू काश्मीरच्या बॉर्डर एरियामध्ये उभे होते. बरोबर. आणि काही टार्गेट मुलं त्यांच्यावरती दगडफेक करत होते. अनफॉर्च्युनेटली येस. हत्यारबंद भारतीय सैनिक आणि त्यांच्यावरती काही टार्गेट मुलं दगडफेक करतायत आणि ते त्याला प्रत्युत्तर देत नाहीयेत, कारण त्यांचे हात बांधलेले आहेत. पण मला असं म्हणजे माझ्या परत ऐकवात आले की एक मेजर ज्यांना हे सहन झालं नाही, तर त्यांनी आपल्या जवानांना फायरिंगच्या ऑर्डर दिल्या
आणि त्यांनी तिथल्या तिथं 3-4 तरुणांना गोळ्या घातल्या. पण मला वाटतं त्यांची सुद्धा डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू आहे. मला असं वाटतं की आताच हे जे काही जम्मू काश्मीरमध्ये आताच हे जे 35A आणि हे जे त्यांनी हे केलेलं आहे, त्याच्यामुळे कोणीही अशी हिंमत भारतीय सेनेच्या अगेन्स्ट करू शकणार नाही. बरोबर, असं मला वाटतं. बरोबर. आणि मला कोणत्याही पॉलिटिक्सच्या ह्याच्यामध्ये पडायचं नाहीये, पण आहे म्हणजे आज आपल्याकडे खूप म्हणजे हिम्मतवाले असे पंतप्रधान आपले आहेत. बिलकुल. त्याच्यामुळे जर हे शक्य झालं, कारण हे भिजत घोंगडं फार दिवस पडलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी आताची जी धडाडीची भूमिका घेतली त्याच्यावरून असं वाटतं की POK सुद्धा भारतामध्ये सामील व्हायला तर ते एक फार मोठं एक ऍसेट. आणि शेवटी असं वाटतं, आपण गेल्या काही हजार वर्षाचा इतिहास पाहिला तर आपला अखंड भारत होता. आपला जो अखंड भारत होता 47च्या आधी, तर तसा अखंड भारत परत का होऊ नये. बिलकुल 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 सर, तुम्ही फार सुंदर बोलतायत सर. आणि तुम्ही जसं म्हणलात, शस्त्र असतानाही दगडफेक होऊनही आपले सैन्य, त्यांच्याकडे काही परवानगी नसायची काही करायला. खरंच खूप रक्त सळसळायचं सर आमचंही. पण खरंच मला असं वाटतं की तो इन्सिडेंट आठवल्यानंतर, ते पेपरला तुम्ही जसं आठवण करून दिलेल्या आर्टिकल नंतर, एका प्रकारे हा डिसिजन खूप चांगलाच वाटतो. आता भारत देशाबद्दल सर सर्वांना आपल्याला खूप प्रेम आहे आणि असं मानलं जातं की पुढच्या 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त युथ जे असणार आहेत ते भारतामध्ये असणार आहे. ऑन अन ऍव्हरेज युथचं जे ऍव्हरेज एज असेल ते 27 असेल. म्हणजे सगळ्यात जास्त युथ हे भारतामध्ये आढळतील. आता युथसाठी काही संदेश किंवा काही लेसन्स मला तुमच्याकडनं हवेत सर, की तुम्ही युथला कसं डिरेक्शन देऊ इच्छितात आजच्या. मी ज्या वेळेला म्हणजे 1971चं युद्ध लढल्यानंतर माझ्या अनुभवावरती ज्यावेळी मी पुस्तक लिहिलं, पण माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की वाचन संस्कृती ही कमी होत चालली. बिलकुल बिलकुल ऍग्री करतो मी. म्हणजे आजकालची तरुण मंडळी जी आहेत ना, ती आपण जास्ती करून ती मोबाईलवरती असतात. मोबाईल चांगला आहे, त्याचा वापर व्हायला पाहिजे, पण तो इतका पण असू नये की जो आपल्या वाचन संस्कृतीला मारक ठरेल. कारण वाचनातून आपल्याला भरपूर ज्ञान मिळतं, भरपूर अनुभव मिळतो. आणि मला तरी असं वाटतं की आम्ही जे काही घडलो बिघडलो त्याच्यामध्ये आम्हाला जे चांगलं घडलो त्याच्यामध्ये आम्ही वाचलेल्या पुस्तकांचा हात खूप आहे. आणि त्याच्यामध्ये मी तरुणांना एकच विनंती करेन की वाचन संस्कृती जगवा. आणि मला खात्री आहे, कारण माझी पुस्तकं हे वाचल्यानंतर मला जे फोन येतात लोकांचे, त्याच्यावरून एक गोष्ट निश्चित आहे की एकतर 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाची फार कमी पुस्तकं आहेत. आणि वाचलेल्या लोकांचे जे मला अभिप्राय मिळतात किंवा मिळतात त्याच्यावरून एक मला असं वाटतं की ही पुस्तकं वाचल्यामुळे देशाबद्दलचं जे एक भावना जी जागृत व्हायला पाहिजे ती अशी पुस्तकं निश्चित करतील ह्याची मला खात्री आहे. म्हणून तरुणांनी वाचन करावं, वाचन संस्कृती जिवंत ठेवावी आणि मोबाईलचा वापर हा कमीत कमी करावा कम्युनिकेशन करता. बरोबर बरोबर, खूप खूप चांगलं सांगतायत सर की वाचनाचा जास्तीत जास्त यूज झाला पाहिजे. मी माझ्या सेशन्स मधून बऱ्याचदा तुम्हाला सांगतो की बुक्स रिडिंग केल्याने जसा फायदा होतो लाईफमध्ये, मोबाईलचा वापर कमी करा किंवा लिमिटेड करा मी असं म्हणेल, आणि पुस्तकाचा वापर जास्त करा. सर 15 ऑगस्ट आहे, इंडिपेंडन्स डे आहे. इंडिपेंडन्स डे म्हटलं की सगळीकडे सगळे झेंडे विकत घेतात, आपण देशभक्तीवरचे गाणे ऐकतो, टीव्हीवरती सगळे देशभक्तीवरचे पिक्चर्स लागतात आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला तर माहितीच आहे, व्हॉट्सअपवरती कहर होऊन जातो SMS चा. आता
ही आजकालच्या जनरेशनची इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करण्याची पॅटर्न आहे किंवा असं ट्रेंड आहे, मी असं म्हणेन. पण ह्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे हे तर ठीक आहे, हे सगळं म्हणजे एक्सेप्टेड आहे आपण जे करतोय, पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं पाहिजे इंडिपेंडन्स डेला, जेणेकरून तो इंडिपेंडन्स डे खरंच सार्थ होईल? मला वाटतं इथं तुमच्यासारख्या मोटिवेशनल काम करणाऱ्या लोकांचा रोल येतो. अच्छा. कारण कसं आहे की हे जे ठराविक दिवशी ऐ मेरे वतन के लोगो गाणं लागलं की लोकांच्या मनामध्ये एकदम देशप्रेमाची भावना जागृत होते. पण ही जी भावना आहे देशप्रेमाची, ती प्रत्येक तरुणाच्या मध्ये कायमची धगधगती राहायला पाहिजे. फक्त त्या एका दिवसापुरतं राहण्यापेक्षा. आणि मग त्यात अनेक इतर गोष्टी येतील. अनेक गोष्टीमध्ये मी एक म्हणेन की बाबा देशप्रेम म्हणजे काय? तुम्हाला देशाचा विकास करायचा आहे, तुम्हाला देशाला महासत्ता बनवायचंय, तर भ्रष्टाचार पण संपवायला पाहिजे. जोपर्यंत आपण आज मला जर मी एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यामध्ये, आज माझं वय 74 आहे, माझ्या आयुष्यामध्ये मी कोणतंही काम करून घेण्याकरता कोणत्याही कर्मचाऱ्याला पैसे दिले नाहीत किंवा मी कधी पैसे घेतले नाहीत. फॅन्टॅस्टिक. आता एक अशी एक म्हण आहे की जर प्रत्येक माणसाने एक झाड लावलं आणि जगवलं तर आज सगळं जग ग्रीन होईल. बरोबर. आज सगळं जग ग्रीन होऊन जाईल. पर्यावरणाचा प्रश्न मिटून जाईल. तर ह्याच काही गोष्टी करायच्यात आपल्याला. प्रत्येक माणसाने एक झाड लावावं आणि जगवावं. प्रत्येक माणसाने मी भ्रष्टाचार करणार नाही हे ठरवावं. स्वतः भ्रष्टाचार करू नये. सगळं जग भ्रष्टाचार मुक्त, सगळं जग भ्रष्टाचार मुक्त होईल. म्हणजे 15 ऑगस्टच्या निमित्तानं तुम्हाला जर काही अशा काही प्रतिज्ञा घ्यायच्या असतील तर पहिली गोष्ट म्हणजे एक झाड लावा, म्हणजे आपण या वसुंधरेला वाचवू शकू. आणि मी भ्रष्टाचार करणार नाही एवढी एक शपथ घेतलीत, प्रत्येकाने घेतली, तर भ्रष्टाचार समूळ नष्ट होऊन जाईल. खूप खूप फॅक्च्युअल बोललात सर की थिंग्स टू चेंज वी मस्ट चेंज. काही बदल आणायचा असेल तर तो आधी स्वतःमध्ये बदल आपण आणला पाहिजे. सरांनी खूप सुंदर सांगितलं की करप्शन हटवायचंय आणि झाडं लावायचे, हे दोन गोष्टी खूप आपण चांगल्या सांगितल्या सर इंडिपेंडन्स डे दिवशी. तर नक्कीच जसं सर म्हणले की देशाबद्दलची जी भावना आहे ती भावना आपल्या मनामध्ये जागृत झाली पाहिजे आणि ती जागृत होऊन आपण आपल्या देशाला एका नेक्स्ट लेवल पर्यंत घेऊन जाण्यामध्ये एक आपला वाटा, मौल्यवान वाटा आपण त्याच्यामध्ये साकार केला पाहिजे. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आज मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला, तुमच्यापर्यंत अशा पर्सनॅलिटीला मी आणायचा प्रयत्न केला ज्यांना आपण इझिली भेटू शकत नाही. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटतं आपण सगळे त्यांना भेटलेलो आहोत. खूप सारे लर्निंग त्याच्यामधून शिकलोच असेल. मी अशी आशा करतो, असं होप करतो आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नाही केला, कमेंट नाही केला तरी चालेल, पण हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवा आणि प्रत्येक भारतीयाला सांगा ह्या अशा लिजेंडरी माणसाबद्दलची कहाणी. कारण असे माणसं फार कमी ह्या जगामध्ये होतात आणि सरांकडनं इन्स्पिरेशन घेऊन आपण सरांसारखं होण्याचा प्रयत्न करूयात, हेच मी ह्या व्हिडिओच्या मार्फत बोलेल. थँक्यू सो मच.